काय केलंय तू? काय करायचंय तुम्हाला? मी काय केलंय याच्याशी तुमचा काही एक संबंध नाहीये. याचे पण पैसे घ्यायचे तुम्हाला. तेज प्रताप, मी हात जोडते तुझ्या समोर. प्लीज माझ्यावरचा राग आता स्वतःवर काढू नको. हे बघ, तुला शपथ आहे माझी. शपथ घालावी एवढं तुम्ही माझ्यासाठी कोणी नाही आहे. माही म्हणतात ते बरोबर आहे. मी तुमच्यासाठी स्वतःला त्रास करून घ्यावा इतक्या तुम्ही माझ्यासाठी महत्वाच्या नाही आहात. आणि एक यापुढे मी स्वतःला असा त्रास करून नाही घेणार. तुम्ही सांगताय म्हणून नाही, माझ्या बाईनं मला सांगितलंय. कधीच नाही त्रास करून घेणार, कधीच नाही. कितीही नाकारलं तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. तुझ्या द्वेषातही शोधेन प्रेमाचा रंग. शपथ आहे, सगळे मरेन तुझा साथ, तुझा संग. नाही, आता नुसतं हातावर हात ठेवून बसू नका, काम सुरू करा. हा बरं मामा, आता मंदिरात सप्ताह सुरू होणार आहे. देणगी दिली का आपण? नाही बरं का तेज प्रताप. असं कसं? द्यायला पाहिजे ना मामा. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तिथले पोरं आपल्याला सपोर्ट पण करतात. हा मग आता संध्याकाळच्या वेळेला ती पोरं जमलेली असतील, एक मीटिंग पण घेऊन टाकू. हा बेस्ट ऑप्शन आहे हा. आता एवढ्या रात्री कसली मीटिंग? माई, हीच वेळ आहे. आता तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. खरं तर आता कार्यकर्त्यांशी बोलायला हवं, त्यांचा उत्साह टिकवायला हवा. आपल्याला तिकीट मिळेल तेव्हा मिळेल, पण आपण आत्तापासूनच मैदानात उतरला पाहिजे, हो की नाही मामा? बरोबर. जालिंदर, हा माई बाच्या साहेबांना बघताय ना, लागले तयारीला. जबाबदार झालेत ते. त्यावरून आठवलं, जालिंदर, रावसाहेबांना फोन करा. रावसाहेब आपले धडाडीचे कार्यकर्ते. रावसाहेब फोन करा. त्यांना म्हणावं का मैदानात उतरायची वेळ आलेली. बरोबर माई, एकदम बरोबर बोललात. मी आत्ता फोन करतो त्यांना लगेच. ते महत्वाचे कार्यकर्ते ते. हा, लगेच त्यांना सांगतो. तेज प्रताप, तुम्ही एक काम करा, गाडीजवळ या, मी त्यांना फोन तिकडच करतो आणि या लवकर, म्हणजे लवकर जाता येईल. हा मी तेज प्रताप, आज तुम्ही आम्हाला खूप खुश केला. गेले काही दिवस तुम्ही काहीतरी वेगळंच वागत होता, पण आज आमचे तेज प्रताप आम्हाला परत मिळाले.
तुमचीच कामामधली धडाडी, कामावरची निष्ठा, सगळं बघून इतकं बरं वाटलंय. चांगलंय.